हॅलो, मी मालिनीश लाईफस्टाईल या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज पंचमी होती आणि पंचमीचा रंग हा म्हणजे पाचवी माळ आणि नवरात्रीला 5व्या दिवसाचा रंग हा हिरवा होता। तर आम्ही सगळ्यांनी हिरवा रंग घातला होता आणि आम्ही सगळ्याजणी हिरव्या कलरच्या साड्या घालून देवीच्या समोर पाठ केले, म्हणजे दुर्गा सप्तीचे पाठ केले होते। आणि आता पाठ झाले आणि सगळं एकमेकीला कुंकू लावत आहेत आणि कोणी ओट्या भरत आहे, कोणी कुंकू लावित आहे, कोणी थोड्या गप्पा मारत आहे। कारण नवरात्रीचं म्हटलं तर एक विशेष असं महत्त्व असतं आणि त्यात आपले समजून घेणारे सुद्धा बरेच लोक कमी असतात घरचे। आणि एकमेकीला जेव्हा सगळ्याजणी मिळतात तेव्हा गप्पा गोष्टी ह्या तर होतच असतात, काहीतरी दिल्लगीही होतच असते। कारण बायका मिळाल्या तर सगळ्याच गोष्टी एकमेकाशी शेअर अशा करतात। आणि ही जी सरस्वती माता आणि सरस्वती मातेच्या समोर बसून आम्ही पाठ केले। आणि तसंही ललिता पंचमी आणि सरस्वती मातेला विशेष असं महत्त्व आहे, कारण 5व्या माळीला ललिता पंचमी होती आणि इथे ललिता सहस्त्रनाम आम्हाला वाचायचं होतं, पण ते काका म्हणले इथे आता पोथी लागणार आहे तर तुम्ही नका वाचू। मग त्या म्हटल्याच्यानंतर आम्ही उठलो आणि देवीची सर्वांनी पूजा करून घेतली। आता बायका जाऊ लागल्या म्हणून अगोदर या बायकांनाच हळदी कुंकू लावून त्यांच्या ओटी भरून घेतली, कारण सगळ्यांनाच घाई राहते, कुणाची मुले घरून येणारे त्याच घरी सायंकाळच्या वेळी माणसे घरी येणारच वापस, त्यामुळे सर्वांची अशी थोडी घाईच होती। आता सगळ्याजणी निघत आहे त्यामुळे मी सगळ्यांना अगोदर कुंकू लावून घेतला आणि नंतर देवीची ओटी भरायला सुरुवात केली। आणि साक्षात सरस्वती माता माझ्या समोर उभी राहिली असं मला वाटत होतं, कारण देवीला साडी पण जांभळ्या कलरची एवढी खुलत होती आणि देवीचं रूपसुद्धा एवढं उठून दिसत होतं का नाही। आणि ज्या वेळेला तिची पूजा आराधना सेवा आणि आज 5वा दिवस म्हटलं तर ललिता पंचमी आणि सरस्वती मातेचं पूजनाचा दिवस, तर मग मी ओटी इथे भरून घेतली देवीची। आणि देवीला ओटी भरून काही बायकांना म्हटलं थांबा, कारण मी एकटीच पाठीमागे राहील, कारण मलाही त्यांच्यासोबत जायचं होतं, कारण इथून घाईमध्ये मला बाहेर पण जायचं होतं। आणखी दुसरीकडे एक बोलावणं होतं, ते म्हणजे गरबा खेळण्यासाठी त्यांच्या घरी कार्यक्रम होता, म्हणजे पूजेच्या घरचा कार्यक्रम। तर आता मी बघा इथे आता ओटी तर भरणं चालू आहे माझी आणि ओटीमध्ये 5 वेळा ओटी भरून घेतली मी, कारण गव्हाची ओटी होती। मग एकदा सुपारी, बदाम आणि हळकुंड आणि त्यासोबत खोबरं ह्या सर्व गोष्टी ओटीवर ठेवून देवीची ओटी भरली, देवीला नमस्कार केला। आणि खरंच देवीचं रूप एवढं उठून दिसत होतं ना की देवीसमोरून बाजूला जावंसंच वाटत नव्हतं। मग ज्यांनी राहिले त्या सर्व बायकांनी देवीची पूजा केली, ओटी भरून घेतली आणि एकमेकीला कुंकू लावत आपले बोलणे आपले सुरू होते की रात्री आपल्याला देवीजवळ गरबा खेळायचा का नाही, ते म्हणजे दांडिया खेळायचा का गरबा खेळायचा, असं काही महिला विचारत होत्या, काही आपापल्या गप्पामध्येच रंगलेल्या होत्या। अशा प्रकारे आमचा दिवस गेला आणि नंतर तिथून मी पूजाकडे गरबा खेळायला गेले। आता त्यांनी सगळ्यांनी सांगितले की उलट्या साड्यांचे पदर म्हणजे उलट्या पदराच्या साड्या घालून यायच्या। तर बघा इथे काही जणांनी घालून आल्या आणि काही जणांनी नाही। मला तर वेळ नव्हता, पण मी म्हटलं सगळ्यात जर घालून आल्या ना आपणच नाही गेलं तर ते पण वेगळंच वाटतं, मग म्हणून मी पण उलट्या पदराची साडी घातली कशी बशी, कारण जाड साडी तर मला काठापदराची नकोच वाटत होती। कारण आता एक तर उपवास नवरात्राचा म्हणू नाही, जास्त वेळा उपवास आहे असं, पण ते आणि तेच घरचे काही कामे वगैरे, आज थोडी दगदग, सगळ्याच गोष्टी असतात नवरात्रीत, म्हणजे देवाची पूजा, उपास, आराधना आणि बाहेर जास्त जाण्यात येतं। घरी पण देवादेवात म्हणजे देवीची पूजा आराधना सेवा करण्यात वेळ जातो, पण वेळात वेळ काढून आम्ही सर्वांनी इथे दांडिया खेळला। आणि एक दांड्या खेळताना महत्त्वाचं म्हणलं, आम्ही पहिलाच दिवस होता दांड्याचा, वर्ष झालं दांडे हातात नको का गरबा खेळण्याची प्रॅक्टिस नको, त्यामुळे एवढं हसा येत होतं ना की आपापल्या परीनं सगळेजण आपापल्या पद्धतीमध्येच ते गरबा खेळत होते, म्हणजे कोणी दांडे आपापल्या पद्धतीत, आणि प्रत्येकाची ती स्टेप वेगळी पाहून ना खूप असं हसलो आणि खरंच खूप मजा पण केली, कारण सगळ्याजण जेव्हा मिळतात ना आणि असं काही खेळ असतो तेव्हा मजा पण खरंच खूप असते। आणि आता दांडिया आम्ही खेळत होतो आणि मुलगी पाहते, बाजूची मुलगी कशी मस्त बघून पाहिली, कारण जर कधी महिला खेळायला लागल्या तर असं पोरींना नवल वाटतं की बघा महिला कशा खेळाल्यात, लेडीज कशा खेळाल्यात, ती बघण्यामध्ये गुंग होती। आणि आता हे सुरू आहे याच्यावर गाणं, पण कसं बाहेरचं गाणं याच्यावर तुम्हाला ऐकायला जमणार नाही, कारण नाहीतर मग ते व्हिडिओ आहे ना कॉपीराईटमध्ये जातो, त्याच्यामुळे मी नाही का तो व्हिडिओ कॉपीराईटमध्ये जातो म्हणून ते गाणं काही तुम्हाला टाकलेलं नाही आहे।
ते गाण्याचा आवाज मी बंद केलेला आहे आणि असंच तुम्हाला मी गरबा हे खेळताना दाखवत आहे, कारण मग कॉपीराईटमध्ये गेला तर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ येणार नाही. त्यामुळे मी अशी त्याला ते गाणं वगैरे काढून टाकलेलं आहे. आणि आता बघा इथे आता आमच्या दांड्या सुरू आहेत खेळणं आणि स्टेप तर बघा कशा करतायत. आता ती बाजूची बघा अंजली सांगते, तिच्याकडे बघू सर्वांनी करायचं. ती अंजली म्हणजे ती याच्या साडीवाली, तिने आबोली कलरची साडी घातलेली, ती त्याच्याकडे बघून. तर आम्ही आता थोडी प्रॅक्टिस, म्हणजे आता गरबा खेळणं म्हणजे सोबत प्रॅक्टिस पण होतीच. आता प्रॅक्टिस करणं सुरू आहे आणि प्रॅक्टिस आता मस्तपैकी लगे करायला होतं. आता म्हटलं की नाही, आता 9 दिवस आपली एवढी प्रॅक्टिस चांगली होणार आहे आणि दररोज आपल्या देवीला आरतीला गेलं की आरतीच्यानंतर आपल्याला गरबा खेळायचा आहे असं सर्वांनी ठरवलं. मग कोणी स्टेप सांगायले, कोणती स्टेप सांगायले, कोणती स्टेपचा दांडिया खेळावं हे तर काही समजतच नव्हतं. प्रत्येक आपापल्या खेळण्याच्या नादातच राहू लागले. कोणी कसं तर कोणी कसं खेळत होते, पण छानपैकी लगे सगळेजणच खेळायलेत बघा. आणि बघा इथे तर काही सांगूच नका, इथे तर आता धमालच झाली. सगळ्यांनी एका स्टेपवर लगे आपल्या सुरू केल्या दांडिया खेळायला. जर काय असं होतं ना की आता दांडिया हे जे गरबा आहे ना, तर खरंच गुजरातल्या महिलांसारख्या किंवा आपण जे राजपूत महिला, मारवाडी महिलासारखा येतच नाही आणि आम्हाला काही एवढा जमत नव्हता. आम्ही कसा बसा आपला खेळला, पण आनंद हा घेतला, कारण आनंद मिळाला. कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपण दररोजचं काम सोडून काहीतरी वेगळं आणि चांगलं काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो तर खरंच आनंद येतोच. आणि यावेळेला पण आम्ही सगळेजणी खूप आनंदी उत्साही होतो आणि गरबा खेळण्यामध्ये गुंग होतो. कोणी दांडिया खेळण्यात, कोणी गरबा खेळण्यात, असे 1-2 दांडियाचे डाव आम्ही खेळले आणि ठरवलं की आता ह्या स्टेप रात्री आरतीच्या नंतर जो गरबा होणार आहे दांडिया तिथे आपण खेळायचे आहेत आणि बाकीच्या महिलांना पण, ज्या महिला आत्ता नाही आहेत त्यांना पण आपण शिकूया. कारण अंजू म्हणत होती की पुढच्या वर्षी आपल्या देवीजवळ याच्या स्पर्धा होणार आहेत गरबाच्या, तर आपण गरबा आणि दांडिया प्रॅक्टिस करूया. पण मी म्हटलं आत्ता 4 दिवस तुम्ही सगळेजणच म्हणता गरब्याची जी प्रॅक्टिस करायची दांड्याची आणि नंतर कुणीही काही करत नाही. पण एका वर्षाच्या नंतर दांडिया आणि जर गरबा आपण 1 महिना अगोदर खेळला, शिकला तर खरंच खूप चांगला खेळता येतो. त्यामुळे ते दांडिया गरबाचे क्लास खरंच लावायला पाहिजेत. पण कसं होतं ना, नेमकं त्यावेळेला घरातील दसरा काढण्याची सुरुवात आणि त्याच वेळेला आपल्याला सुचतं की दांडिया गरबा खेळूया. पण ज्यावेळेला नवरात्रीमध्ये आहे ना खेळता येत नसेल तर तेव्हा वाटतं अरे आपण क्लास जर लावले असले तर आज किती छान खेळलो असतो. तर अशा प्रकारे आता आम्ही इथे खेळत आहोत, धमाल करत आहोत, हसणी जोक मजा सगळं काही सुरू आहे. आणि गलका खूप असं आहे की मी तुम्हाला काय बोलते हे तर ऐकायलाच येणारं नाही आहे. तर बघा इथे एवढा गर्दा सुरू आहे का नाही, सगळ्या गर्द्यामध्ये सगळेच जण अशी व्यवस्थित लगे खेळत आहेत बघा. कोणी धमाल करत आहे, कोणी कसं खेळत आहे, तर कोणी कसं खेळत आहे, जसे त्या स्टेपच्यानुसार स्टेप करून ह्या दाखवत आहेत. तर काही स्टेप अशा जमतच नाहीत, पण मी खेळण्याच्या नादातच होते. तर म्हटलं चला काही स्टेप मला जमत नाहीत जाडपणामुळं, पण बऱ्याच जणीला त्या स्टेप जमत नव्हत्या, पण त्यामुळे नाही करा. तर काही तिथे राजस्थानी गाणे असतात ना, खरंच त्याच्यावर स्टेप एवढी स्लोली असते आणि ते स्लोली स्टेप काय आपल्याला जमत नाही. तर आता सगळ्यांनी म्हटलं आता चला आता शेवटीला एकदा सगळ्या जणीने एकमेकीला धरून थोडासा गरबा खेळूया. आणि या गरब्यामुळं खरंच वजन कमी होतं आणि बऱ्याच पचनशक्ती वाढते. म्हणूनच काय देवीच्या याच्यात दांडिया आणि गरबा हा खेळला जातो. तर अशा प्रकारे आमचा दांडिया गरब्याचा डाव इथे रंगला. देवीची पाठ पण झाली आणि दांडिया गरबा पण खेळण्याचा आनंद घेतला. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.